वसा जनसेवेचा. धर्म संस्कार संस्कृतीचे जतन करणाऱ्या अहिल्यादेवींच्या राज्यातून वारकऱ्यांची संस्कृती आणि धर्माचे जतन झाले व संगोपन झाले. आजही पंढरपूर, परळी, वैजनाथ सारख्या देवस्थानासह देशभर पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवींच्या संकल्पनेतून पुनरुत्वास गेलेल्या धर्मशाळा, 12 ज्योतिर्लिंग मंदिरे आदींचे निर्माण जनसेवक जैसे थे आहे. हीच खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रतिभेची आणि दूरदृष्टीची सर्वात मोठी पावती आहे. तोच विचार वृद्धिंगित करण्यासाठी यापुढे अहिल्यादेवींचा विचार घराघरात पोहोचवण्याचा आमचा प्रयास राहील, असे मत वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या अनुषंगाने वारकरी धर्म परिषदेच्या वतीने मोताळा तालुक्यातील भोरटेक येथे नळगंगेश्वर आश्रमात 2 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 30 आणि 31 मेला करण्यात आले होते. त्यावेळी समारोपीय सत्रात मनोगत व्यक्त करताना वारकरी धर्मभूषण शास्त्री महाराजांनी उपरोक्त मत व्यक्त केले. यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील, विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुप्रसिद्ध कथाकार विलास महाराज वाघवारे, घाटाखालील जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज घोंगटे, घाटावरील जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण गजानन महाराज ठेंग, जिल्हा सचिव शेख युनुस गजानन थिगडे, सुरक्षता दक्षता समितीचे अध्यक्ष हरिभक्त पारायण मधुकर इंगडे, शेलापूर सरपंच सावडे, गणेश महाराज बहाकर, विठ्ठल महाराज भोजने, ज्ञानदेव भांबेरे पाटील, चांगदेव लाहुडकर, गौरव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग महाराज गव्हाणकर, सर्वश्री तालुका अध्यक्ष रमेश शिडके पाटील, नंदाताई सोनोने, मंदाताई सोनटक्के, हरिभक्त पारायण सुबोध गावडे महाराज घाडगे, हरिभक्त पारायण डोंगरकर महाराज, सिद्धेश्वर दामोदर बुंदे, शरद अवचार आदींची धर्मपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रसंत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांचे माल्यार्पण करून सामूहिक पूजन करण्यात आले. संचालन राम व्यवहारे यांनी तर आभार प्रदर्शन संजय फाटे यांनी व्यक्त केले. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.